बाबांचा तो निर्णय ऐकून मला त्यांना काय बोलावं काहीच सुचत नव्हतं। बेडरूममध्ये सचीच्या शाळेची तयारी करत असलेल्या चित्राने मात्र तोंडाचा पट्टा चालूच केला होता। ती सचीचे केस विंचरत बाबांना नको नको ते बोलत होती। ते आम्हा दोघांनाही हॉलमध्ये स्पष्ट ऐकायला येत होतं। चित्राचा चढलेला आवाज ऐकून बाबा बरेच नर्वस झाले होते। त्यांचा तो पडलेला चेहरा पाहून मलाच गिल्टी वाटू लागला। तेव्हा मी चित्राला जरा चढ्या आवाजातच तू तुझं तोंड बंद कर का म्हणून सांगितलं। तशी ती तावातावत बेडरूम मधून बाहेर आली आणि आमच्या समोर बसून चढलेल्या आवाजातच म्हणाली, तुम्ही बाप लेक तुम्हाला जे हवं ते करा, मला काही देणं घेणं नाही, पण यापुढे मी आणि सची या घरात राहणार नाही, बस झालं। चित्राचं ते वागणं मला काही नवीन नव्हतं। मी तिच्याकडे दुर्लक्ष करून बाबांना ऑब्झर्व करत होतो। त्यांच्या चेहऱ्यावर मात्र माझ्या संसाराची चिंता मला स्पष्ट दिसत होती। तेवढ्यात शाळेला निघालेली सची बाहेर आली आणि रोजच्या सवयीप्रमाणे जाऊन ती बाबांच्या मांडीवर बसली। त्यांनी तिला तेवढ्याच प्रेमाने जवळ घेतलं। दोघांचं आपापसात बोलणं झालं। सचिने आपले दोन्ही चिमुकले हात बाबांच्या मांडीवर ठेवून टाचा वर करत बाबांच्या गालाचा पापा घेतला। त्या निरागस जीवाला मात्र आपल्या आजोबांनी घेतलेल्या निर्णयाची कसलीच कल्पना नव्हती। बाजूला बसलेल्या चित्राने मला एक जळजळीत कटाक्ष दिला आणि सचीला घेऊन ती निघून गेली। जाताना तिने रागाने जोरात दरवाजा उघडला। तेव्हा दरवाजाचा एक मोठा आवाज झाला आणि त्यानंतर बराच वेळ शांतता पसरली। कितीतरी वेळ मी आणि बाबा एकमेकांना काहीही बोललो नाही। शेवटी बाबानेच एक दीर्घ श्वास सोडला आणि मला म्हणाले, माझ्या या निर्णयाने तुला बायको घर सोडून जाणार असेल तर मी नाही उचलत हे पाऊल। हे बोलून ते पुन्हा शांत झाले आणि खुर्चीला डोकं टेकवून एकटक छताकडे पाहू लागले। माझ्या मनात तर सगळा गोंधळच निर्माण झाला होता। रागारागात निघून गेलेली चित्रा, समोर उद्विग्न अवस्थेत बसलेले बाबा, ऑफिसला यायला वेळ झाला म्हणून बोलणारा बॉस, सगळीकडचीच गोची। कोणाला बोलायची हिंमत नाही। गोंधळलेल्या अवस्थेतच माझं बाबांकडे लक्ष गेलं। ते डोळे बंद करून शांत बसले होते। मी बाबा म्हणून हळूच आवाज दिला। त्यावर त्यांनी शांतपणे प्रश्नार्थक मुद्रेने माझ्याकडे पाहिलं। मी त्यांना म्हणालो, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा, माझी काळजी करू नका। त्यावर बाबा पटकन त्यांच्या खुर्चीतून उठून माझ्या शेजारी बसले। त्यांनी माझा हात हातात घेत दोन्ही हात घट्ट धरून ठेवलाय आणि पाणावलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत मला विचारले, प्लीज तू मला एकदा मदत कर, माझा मुलगा म्हणून माझ्या पाठीशी उभा राहा। मला कळतंय रे, मी खूप चुकतोय, पण थांबता येत नाही। आज जरी मी तुझ्या बायकोच्या दबावामुळे थांबलो आणि पाऊल मागं घेतलं तरी मला नाही वाटत मी पुढे गप्प राहीन। तेव्हा तू काहीतरी कर। माझ्यासमोर गयावया करत असलेल्या बाबांना पाहून मलाच एकदम मीच आठवलो। मला काही हवं असलं की मी असाच बाबांसमोर गयावया करायचो आणि मग माझा पडलेला चेहरा पाहून बाबा माझे म्हणणे लगेच मान्य करायचे। आज मात्र त्याच बाबांना माझ्यासमोर असं पाहून मीच माझ्या मनातून उतरत चाललो होतो आणि ते मला अजिबात मान्य नव्हतं। मी पटकन उठलो आणि बाबांना म्हणालो, मी आहे तुमच्या पाठीशी उभा। आजपर्यंत बाप म्हणून तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडलं, आता मुलगा म्हणून माझी जबाबदारी आहे, ती मी पार पाडतो। बाबांनी लगेच फोन लावला आणि आम्ही जाऊन एका हॉटेलवर बसलो। आता मात्र बाबांचा चेहरा खूप उत्साही दिसत होता। त्यांनी स्वतः माझ्या आवडीच्या पदार्थांची ऑर्डर दिली। 11 वाजून गेले होते। मोबाईलवर सारखे ऑफिसमधून कॉल येत होते, पण मी आज मोबाईल सायलेंटला टाकला आणि दिलं सगळं सोडून आणि गेलं उडत म्हटलं। वेटरनं माझ्यासमोर आणून ठेवलेल्या डिशवर मी मस्त ताव मारत होतो, पण बाबांचं लक्ष मात्र सारखं बाहेरच्या बाजूला फिरत होतं। शेवटी एकदाच त्यांच्या चेहऱ्यावर मला स्माईल दिसलं। तसं मी बाहेर पाहिलं। साधारण एक 60 ओलांडलेल्या बाई आमच्या समोर येत होत्या। बरंच अंतर चालून आलं असाव्यात, कारण त्यांच्या चेहऱ्यावरून आणि मानेवरून घामाचे ओळ खाली येत होते। जशा त्या आमच्या टेबलजवळ आल्या तसे बाबा उठून उभे राहिले। मी मात्र खाणं थांबवून समोरच्या बाईंना पाहतच राहिलो। मध्यम बांध्याच्या त्या बाईंनी 60 ओलांडलेली असून चेहऱ्यावरचं तेज मात्र 40ल्या बाईला लाजवेल असं होतं। काळ्या पांढऱ्या केसांची लांब सडक वेणी
त्यांच्या पाठीवरून मोठ्या तोऱ्यात हालताना दिसत होती. बाईंच्या गोऱ्या रंगावर खुलून दिसणारी साडी त्यांच्या सौंदर्यात अजूनच भर घालत होती. अंडाकृती चेहऱ्यावर कोरलेल्या भुवया, खालच्या टपोरा डोळ्यांमधून पुढे गेलेला तरतरीत नाकाचा शेंडा बाईंच्या सौंदर्याचा प्लस पॉईंट म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एकूणच सांगायचं म्हणजे बाईंनी त्यांच्या उमेदीच्या काळात कितीतरी पोरांना घायाळ करून सोडला असणार, एवढं मात्र नक्की. तसं बाईंच्या सौंदर्यात समाधी लावून बसलेला पाहून बाबांनी मला आवाज दिला आणि हा माझा मुलगा सचिन म्हणून त्यांना माझी ओळख करून दिली. आणि बाईंकडे हात दाखवत बाबा मला म्हणाले, या मालतीबाई, ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला बोललो होतो. मी फक्त होकारार्थी मान हलवली. काय बोलू मी? मला मोठा प्रश्नच पडला होता. मला असा निरुत्तर झालेला पाहून मालतीबाईंनीच मला म्हणाल्या, सचिन, आम्ही जे करतोय ते तुला मान्य आहे? सचिन? आईच्या नंतर पहिल्यांदाच मला असा कोणीतरी गोड आवाज दिला होता. मालतीबाईंच्या त्या आवाजातला गोडवा आईच्या आवाजाशी खूप मिळता जुळता होता. त्यांनी त्या एका आवाजातच मला आपलंसं केलं होतं. मी आईच्या आठवणीत हरवलेला पाहून बाबा मला म्हणाले, सचिन, काय म्हणतायत त्या? ऐकतोयस ना? मी त्या तंद्रीतून बाहेर येत पटकन बाबांना म्हणालो, हो ऐकलं मी, मान्य आहे मला तुम्हा दोघांचा निर्णय. समोर बसलेल्या बाबांना आणि मालतीताईंना पाहून मी बोलून गेलो. त्यावर मालतीबाईंनी मला म्हणाल्या, तुझ्या बायकोचं काय? तिला मान्य असेल ना? तेव्हा त्यांच्या याही प्रश्नाचे उत्तर अगदी बिनधास्त देऊन मी मोकळा झालो. तुम्ही तिची अजिबात काळजी करू नका. ती अगदी पाश्चिमात्य विचाराची आहे. अशा गोष्टींना नेहमी प्रोत्साहन देते. असं मी साफ चित्राविषयी मालतीबाईंना खोटं बोलून मोकळा झालो. बाबा माझ्या तोंडाकडे पाहतच राहिले. त्याच वेळेस मालतीबाईंनी पुन्हा एक प्रश्न माझ्या तोंडावर फेकला. माझ्याविषयी काही बोलले आहेत का बाबा तुला? प्राथमिक माहिती बाबांनी मला तुमच्याबद्दल दिलेली आहे. तेव्हा मालतीबाई पर्समधून रुमाल काढून माथ्यावरचा घाम टिपत मला म्हणाल्या, तुला माझ्याबद्दल काही शंका असेल तर तू मला बिनधास्त विचारू शकतोस. त्यावर मी फक्त नकारार्थी मान हलवली आणि मीच पुढाकार घेऊन बाबांना म्हणालो, आता पुढे काय प्लॅन आहे बाबा? त्यावर बाबा मालतीबाईंकडे पाहत त्यांना म्हणाले, तूच सांग आता पुढे काय करायचं ते. ओठाला लावलेला पाण्याचा ग्लास टेबलवर ठेवत बाई बाबांना म्हणाल्या, मी काय सांगू? तुम्ही आज आत्ता म्हणालात तरी माझी तयारी आहे. मला आहेच कोण विचारणार? ज्याला विचारून निर्णय मला घ्यायचा आहे. मी माझी मालकीण. मालतीबाई या उत्तरावर बाबांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांना काय बोलायचं हे मी ओळखून गेलो आणि मालतीबाईंना म्हणालो, ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल आज तर मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. माझ्या या बोलण्यावर दोघंही खुश झाले. बाई लगेच मला म्हणाल्या, वेळ नको घालवायला, मग चला लवकर. आम्ही हॉटेलवरून उठलो. तिघांनी मिळून भराभरा कामापुरती खरेदी केली आणि रिक्षा करून ठरलेल्या मंदिरात पोचलो. बाबांनी सांगितल्याप्रमाणे पुजारी सगळी तयारी करून आमची वाट बघत बसला होता. बाबांच्या लग्नाची ती तयारी पाहून मला मी योग्य करतोय की अयोग्य काहीच समजत नव्हतं. समोर दिसत होतं फक्त बाबांच्या आणि मालतीबाईंच्या चेहऱ्यावरचं समाधान. त्या समाधानापुढे मी सगळं विसरून गेलो होतो. बाबांना मालतीबाईंची आणि मालतीबाईंना बाबांची खूप गरज आहे एवढंच मला माहिती होतं. दोघांचाही जीवनसाथी अर्ध्या रस्त्यावरच त्यांची साथ सोडून गेला. त्यांना एकटं निघून गेले होते. उतार वयाला एकलकोंडेपणा दोघांनी खायला उठत होता. बोलायला हक्काचं माणूस नव्हतं. सोबतीनं चालायला हातात कोणाचा हात नव्हता. दोघांच्या जीवनात होतं ते फक्त रखरखीत वाळवंट. माझ्या मनात हे विचार चालू होते. पुजाऱ्यांनी गडबडीने विधी उरकते घेतले. बाबांचं आणि मालतीबाईंचं लग्न लावून टाकलं. मालतीबाईंच्या कपाळावर लागलेलं कुंकू पाहून मला प्रकर्षानं आईची आठवण झाली. क्षणभर मी डोळे मिटून घेतले. तेव्हा ती हसऱ्या चेहऱ्याने मला म्हणत होती, बापाचं लग्न लावून देणारा एकटा देवटा तूच बघ. ते ऐकून मलाही हसू आले. तेवढ्यात नवरीच्या रूपातल्या मालतीबाई माझ्याजवळ आल्या. त्यांनी मला जवळ घेतलं आणि माझ्या गालाचं एक चुंबन घेऊन त्या मला म्हणाल्या, आजपासून मी तुझी आई. यापुढे मला आई म्हणायचं. बाबाही माझ्याजवळ आले आणि मिठी मारून मला म्हणाले, आम्ही चुकीचं करत आहोत हे माहिती असूनही तू आमच्या पाठीशी उभा राहिलास. मानलं तुला. सगळं आटोपलं. मी नवीन आईच्या आणि बाबांच्या पायावर डोकं ठेवून त्यांचा निरोप घेतला. आजपासून बाबा मालतीबाईंकडेच राहणार होते. रिक्षा दिसेनासा होईपर्यंत मी त्यांना पाहत होतो. समाजाने घालून दिलेल्या नियमांना मी फाट्यावर मारलं होतं आणि बापाचं लग्न लावून मोकळा झालो होतो. पुढंच जगणाऱ्या दोन जीवांना त्यांचं आकाश मोकळं करून दिलं. दुसरी आई आणि बाबा आता सेकंड हनीमूनला रवाना झाले होते. धन्यवाद.